नमस्कार सगळ्यांना. चला सगळेजण हजर. रेडी एव्हरीबडी. चलो. आपला एक सुंदरसा प्रवास आहे. इंग्लिश कंटिन्युअसली आपण शिकतो आहोत. काल आपण असं बघितलं होतं की नेगेटिव्ह मध्ये बोलायचं असलं करत नाही का, करत केलं नाही का, केलेलं नाहीये का, हं? केलं नव्हतं का, असं. त्याचबरोबर करतोयस का तू, ते पण आपल्याला आलं पाहिजे ना. करतोयस का, करत नाहीयेस का. म्हणजे बघा, मी ते लेक्चर अटेंड करतोय. जेव्हा आपण करत आहे म्हणतो, आपण करत. आज याच्यावर थोडस काम करू आपण. याचे दोन प्रकार होतील. एक करत आहे आणि एक करत होतो. हं? करत आहे आणि करत होतो. आणि अजून एक वाटलं तिसरा टाकला आपण. याचे दोन आणखी प्रकार. खूप दिवसांपासून करत आहे, बऱ्याच दिवसांपासून करत आहे, आणि अगोदरपासूनच करत होतो. खूप दिवसांपासून करत आहे आणि अगोदरपासूनच करत होतो. या दोन्ही पण ठिकाणी सगळीकडे करत 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 हा शब्द आलाय ना. तर करत जिथे पण असेल करत, त्यासाठी आपल्याकडे इंग्लिश मध्ये कोणता शब्द आहे कोणाला माहिती आहे? टाईप करा. करत म्हणण्यासाठी काय आहे तुमच्याकडे? हं? कोणत्या पण गोष्टीला ऍडजस्ट करत, लॉक करत, मान्य करत, डिझाईन करत. रूलच. आय एन जी लावा रे, आय एन जी. लिहून ठेवा. करत म्हणजे आय एन जी. मॅनेज करत म्हणजे मॅनेजिंग. कॉल करत म्हणजे कॉलिंग. विचार करत म्हणजे थिंकिंग. ऍडजस्ट करत म्हणजे ऍडजस्टिंग. ड्रायव्हिंग करत म्हणजे ड्रायव्हिंग. थांबवत, थांबवत स्टॉपिंग. शिकवत, टीचिंग. आता एक लक्षात घ्या, मी शिकवत आहे. आता तू आत्ता शिकवत असतील तर ऍमिझा. आपण हे शिवाय बोललोय बऱ्याच वेळेला, तरी पण लक्षात ठेवायचं ना. आत्ता असेल तर काय म्हणणार आपण? ऍमिझा. आत्ता मी शिकवतोय, आय एम, है ना, आय एम टीचिंग नाव. आत्ता शिकवतोय. तेव्हा शिकवत होतो म्हणायचं असेल तर तेव्हा वॉज वेअर. मी तेव्हा शिकवत होतो, आय वॉज टीचिंग. वॉज म्हणा, तेव्हा म्हणायचं असेल तर. मी येतोय, आत्ता येतोय, आय एम कमिंग. तेव्हा येत होतो, आय वॉज कमिंग. आणि खूप दिवसांपासून येतोय, अमेझॉनच्या ऐवजी काय म्हणायला पाहिजे? कोण सांगतं बरं? सांगितलंय मी हा मुद्दा, परत एकदा मी हा रिवाइज म्हणून सांगतोय फक्त आज. खूप दिवसांपासून करतोय, हॅव बीन, हॅज बीन. आणि अगोदरपासूनच करत होतो, हॅड बीन. बरोबर. मी खूप दिवसांपासून शिकवतोय, कसं म्हणणार? मी खूप दिवसांपासून शिकवतोय. खूप दिवसांपासून म्हणजे हा, बस इतकंच. आय हॅव बीन टीचिंग. हॅव बीन म्हटलं की खूप दिवसांपासून. हॅव बीन टीचिंग सिन्स 20 years or for now 13 years and this and that. हॅव बीन म्हणजे बऱ्याच काळापासून. हॅव बीन. माझे वडील खूप बऱ्याच वर्षांपासून टाटा कंपनीमध्ये काम करतायत. कसं म्हणणार? बऱ्याच काळापासून म्हणायचं ते सोडून द्या, हॅज बीन म्हणा. कसं होईल? माझे वडील बऱ्याच काळापासून टाटा कंपनीमध्ये काम करतात. My father has been
टाटा कंपनी. बोला बोला. हॅव बीन की हॅज बीन? Has been working in Tata company. Has been. माय फादर हॅज बीन वर्किंग इन टाटा कंपनी. हॅज बीन वर्किंग है ना. वर्किंग म्हणजे काम करत. वर्किंग म्हणजे काम करत. हॅज म्हणजे आहेत. बीन म्हणजे बऱ्याच दिवसांपासून. हॅज बीन आय एन जी म्हणजे बऱ्याच दिवसांपासून काम करत आहेत. काम करत आहेत, काम करत आलेले आहेत, सातत्याने काम करतायत, असा हॅव बीन हॅज बीनचा अर्थ होतो. हा, बघा. आय वॉज. हा, आय वॉज सर्चिंग फॉर दिस थिंग. आय वॉज सर्चिंग म्हणजे बऱ्याच मी शोधत होतो ही गोष्ट. आय वॉज सर्चिंग दिस फॉर दिस. आय वॉज सर्चिंग म्हणजे मी शोधत होतो. पण कधी शोधत होतो मी? आय वॉज म्हटल्यावर सांगा बरं. आता. नाही. तेव्हा. तेव्हा. हा, वॉज म्हणजे आता नाही. हा, वॉज म्हणजे तेव्हा, त्या दिवशी. आय वॉज सर्चिंग, मी त्या दिवशी शोधत होतो तुला. आय वॉज सर्चिंग फॉर यू. सर्चिंगच्या नंतर फॉर लावला तर ती पूर्ण फ्रेज तयार होते. सर्चिंग फॉर म्हणजे एखाद्या गोष्टीचा शोध घेणे. आय वॉज सर्चिंग फॉर यू. आय वॉज सर्चिंग दिस. सर्चिंग वॉज घेतला आपण. तू मला शोधत होतास, मी तुला शोधत होतो. आय वॉज सर्चिंग फॉर यू आणि यू वेर सर्चिंग फॉर मी. हे सगळ्यांनी नोट करून ठेवा बरं. यू नंतर नेहमी वेअरच येतो. यू नंतर कधीही वॉज म्हणायचं नाही. आपल्यातले भरपूर मित्र वॉज म्हणतात, यू वॉज. तसं नसतं ते दीपक. यू वेअर असतं कधी पण. यू वर, याला वेअरला लोक वर म्हणतात. आपण वेअर म्हणतो गावठी सारखं. हा, मग आय वॉज सर्चिंग फॉर यू. यू वर सर्चिंग फॉर मी. यू वर सर्चिंग. तू शोधत होतास. यू वर सर्च. आय वॉज सर्चिंग, मी शोधत होतो. यू वर सर्चिंग, तू शोधत होतास. त्या दिवशी शोधत होता ना तू. यू वर सर्चिंग. पण जर तुम्हाला असं म्हणायचं असलं, अरे मी बऱ्याच दिवसांपासून शोधत होतो, मग हॅव बीन हॅज बीन नाही वापरायचा. हॅव बीन हॅज बीन म्हणजे शोधत आहे असं होईल. कारण आपण शिकलोय, हॅव हॅज म्हणजे आहे, हॅड म्हणजे होता, है ना. मी बऱ्याच दिवसांपासून शोधत. शोधत म्हणजे काय? सर्चिंग. होतो म्हणजे, होतोचे दोन प्रकार, एक वॉजवर एक हॅड बीन. वॉजवर म्हणजे त्या दिवशी शोधत होतो. हॅड बीन म्हणजे बऱ्याच दिवसांपासून, अगोदरपासूनच शोधत होतो. म्हणून हा वर वर काढून टाका आणि इथे काय घाला? हॅड बीन. यू हॅड बीन सर्चिंग फॉर दिस. तुम्हाला म्हणायचं असेल की मी खूप दिवसांपासून जॉब शोधत होतो, कसं म्हणणार? मी खूप दिवसांपासून जॉब शोधत होतो. I have been I had been finding searching a for. हॅव बीन नाही रे, हॅड बीन. has been. I had been searching a job. फॉर म्हणायचं. सर्चिंगला नेहमी फॉर जोडा. हा, मग तुमच्याकडे वाक्य काय होईल? आय हॅड बीन सर्चिंग फॉर ए जॉब. हॅड बीन सर्चिंग फॉर म्हणायचं कधी पण. हा, हॅड बीन. आता तुम्हाला समजलं का? वॉज, वेअर आणि हॅड बीन यातला फरक समजला का? येस ऑर नो टाईप करा. Yes. कळलं सर. वॉज वेअर म्हणजे त्या दिवशी होता. हॅड बीन म्हणजे बऱ्याच दिवसापासून होता, अगोदरपासूनच. तुम्ही त्याला काही पण लावा. आय वॉज देअर म्हणजे मी त्या दिवशी तिथे होतो. आय हॅड बीन देअर म्हणजे मी बऱ्याच दिवसांपासून तिकडेच होतो, अगोदरपासून तिकडेच होतो, असं होतं. हा, लक्षात ठेवा. हे कोणाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचं असेल तर घेऊन टाका, मी पुसणार त्याला आता. आय एन जी म्हणजे, आय एन जी म्हणजे त, करत, जात, येत. हा, त्याचे तीन प्रकार सांगितले मी तुम्हाला. ठीक आहे. मी जर वॉज वर लावू शकता, हॅव बीन हॅज बीन लावू शकता, हॅड बीन लावू शकता. हा, त्यांचे प्रश्न कसे होतील, Yes. त्याचे निगेटिव्ह कसं होईल ते पण बघा. ते तुम्हाला म्हणता येते का ते पण बघा. हा, आता बघा. मी विचारत नाहीये तुला. मी तुला विचारत नाहीये.
विचारतोय म्हणजे आय एम आस्किंग यू असं झालं असतं. आय एम आस्किंग यू, आस्किंग विचारतोय, पण मी तुला विचारत नाहीये. कसं होईल मग? मी तुला विचारतच नाहीये. बोला. I am not asking. आय एम नॉट आस्किंग यू. मी तुझी बॅग चेक करत नाहीये. आय एम नॉट चेकिंग युअर बॅग. तू मला कॉपरेट करत नाहीयेस. कसं म्हणणार? तू मला कॉपरेट करत नाहीयेस. You are not cooperating me. व्हेरी नाईस. यू आर नॉट कोऑपरेटिंग मी. Okay. म्हणजे बेसिक ऍक्च्युली तुम्हाला समजतंय, त्याच्याबद्दल काही वाद नाही है ना. याचं निगेटिव्ह जसं म्हणतो ना, तसंच हॅव बीन, हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीनचं पण निगेटिव्ह होऊ शकतं. हा, हॅवलाच नॉट लावायचं. जेव्हा दोन दोन शब्दांच्या जोड्या असतात तेव्हा पहिल्या शब्दाला नॉट लावणे. लिहून ठेवा. जेव्हा दोन दोन शब्दांचे गट येतील, नॉट लावायची वेळ येईल, तेव्हा पहिल्या शब्दाला नॉट लावायचं, दुसऱ्याला नाही. तर कॅन बी असलं आणि नॉट लावायचं असला तर कोणाला नॉट लागणार? कॅनला की बीला? Can't. Can lie. Can ला. कॅनला. हे समजलं पाहिजे. हा, मग कांट बी असं येणार ते पुढे. का बरं येतं ते बघू आपण. परंतु लावायचं कुणाला तेच कळत नाही बऱ्याच वेळेला. मग आपण काय म्हणतो? कॅन बी नॉट असं काहीतरी म्हणतो आपण. हा, तसं होऊ द्यायचं नाही. दोन शब्दांचे असलं तर पहिल्या शब्दाला लावायचं काय असेल ते, नंतरचा शब्द एक्स्ट्रा असतो त्याला. हा, मग सेम टू सेम इथे हॅव, हॅव बीन टीचिंग. मी खूप दिवसापासून शिकवतोय. आय हॅव बीन टीचिंग. पण मी बऱ्याच दिवसापासून शिकवतच नाहीये. हॅवला नॉट लावा. आय हॅव नॉट बीन टीचिंग. आय हॅव नॉट बीन टेलिंग यू. आय हॅव नॉट बीन आस्किंग यू. हे पण बघा. हॅवला नॉट लावा. आय हॅवंट बीन टीचिंग दॅट. म्हणजे बरेच दिवस झाले मी शिकवतच नाहीये. हॅवंट बीन टीचिंग. हॅव बीन टीचिंग, हॅवंट बीन टीचिंग. हॅज बीन टीचिंग, हॅझंट बीन टीचिंग. हॅड बीन देअर, हॅडंट बीन देअर. हॅव बीन. जेव्हा पण हॅवला नॉट लावायची वेळ येईल, हॅव नॉट म्हणायच्या ऐवजी हॅवंट म्हणा. शॉर्टकट जातो. मी काल सांगितलं होतं ना, डोंट, डझन, डीन. हॅवन, हॅझन, हॅडन. सांगितलं होतं की नव्हतं काल? अरे हो की नाही सांगत चला. येस ना. हम्म. Yes. पण याचे वाक्य निगेटिव्ह होऊ शकतात. हा, यू आर नॉट, यू वेअर नॉट. तू माझ्याकडे बघत नव्हतास. कसं म्हणणार बरं? तू माझ्याकडे बघत नव्हतास. चला, पहिल्यांदा माणूसाने ऍक्शन You घ्यायचं. will, हा, you were not seeing. काय लक्षात ठेवा. जे You were not. पहिल्या You पाऊस were not looking at me. वर नॉट सीइंग नसतं. हा, You are not looking me. लुकच्या नंतर नेहमी ऍट लावत जा. मग वाक्य असं होईल. यू आर नॉट लुकिंग ऍट मी. यू आर नॉट लुकिंग ऍट मी. यू आर नॉट नाही म्हणायचं. यू वेअर नॉट म्हणायचं. तुम्ही मला रिस्पॉन्स देत नव्हते. कसं म्हणणार? तुम्ही त्या दिवशी मला रिस्पॉन्स देत नव्हतात. You You were were not not responsible. We are not respect. रिस्पॉन्स देत नव्हता. रिस्पॉन्स. Responding. मग आयएनजी कशाला लागणार हे पण You बघून घ्यायचं ना. यू वर नॉट responding. डिंग मी. रिस्पॉन्डिंग, चेकिंग, टेलिंग, आस्किंग, सिटिंग असे जे शब्द आहेत याची व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्यायची. यू आर नॉट लिसनिंग टू मी. तू माझं ऐकत नव्हतास. यू आर नॉट लिसनिंग टू मी. माझं. लिसनिंगला टू लावायचं. मग हा, कळतंय काय हे? येस ऑर नो? Yes. समजतंय? Yes. आता याचे प्रश्न करून घ्या. मी रॉंग आहे का? उलट करा. मी रॉंग आहे का? तर फक्त दोन नंबरला जो आय एम आहे ना, तो एमला इकडे घेऊन टाका. कोणतं पण हेल्पिंग वर्ब इकडे घेतलं, प्रश्न तयार होतो. तिकडे टाकलं, उत्तर तयार. Am I, मी रॉंग आहे का? पहिल्यांदा मी रॉंग आहे. आय एम रॉंग. am I wrong? हा, मग मी रॉंग आहे का? एवढं घेऊन टाकायचं. एम आय रॉंग?
उलट केलं की प्रश्न तयार होईल, लिहून घ्या. Whenever we make it reverse way, alternate way, it becomes a question. नॉटचं वाक्य टाकलं, नॉट इकडे मध्ये घालू शकता. मी चूक नाहीये का? एम आय नॉट चूक? असं. मी करेक्ट नाही का? एम आय नॉट करेक्ट? मी तिकडे नाहीये का? एम आय नॉट तिकडे? मी घरी नाहीये का? एम आय नॉट घरी? लाईक दिस. हा, एम आय नॉट? तुझं पण तसंच. यू आर चीटिंग मी. म्हणजे तू मला फसवतोयस, आत्ता ह्या मिनिटाला फसवतोयस. यू आर चीटिंग मी. आता तुम्हाला का वाला प्रश्न आहे, तू मला फसवतोयस का? फसवतोयस तू मला? काय करणार सांगा मला? तू Are you मला cheating me? हा, Negative. याला लात मारा, इकडे पुढे आणा, मग हा काय होऊन जाईल? आर यू चिटिंग यू मी? आर यूच्या प्रश्नाचं उत्तर नेहमी आय एम ने द्यायचं. तुम्हाला विचारलं, आर यू देअर? येस सर, आय एम हिअर. आर यू गुड? येस सर, आय एम गुड. आर यू वेल? येस सर, आय एम वेल. आर यू ओके? येस सर, आय एम ओके. आर यू डान्सिंग? नो सर, आय एम ड्रायव्हिंग. आर यू टीचिंग? नो सर, आय एम लर्निंग. आर यूच्या प्रश्नाचं उत्तर कशाने येईल? I am. आय एम किंवा वी आर ने येईल. हे तुम्हाला समजतंय का? हा, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं, आर यू डुईंग एनी जॉब? काय झालं याचा अर्थ? No. आर यू डुईंग एनी जॉब? याचा अर्थ काय? No, I'm not. हा, तू कुठे जॉब करतोयस का? नाही सर, मी कुठे जॉब करत नाही. नो सर, आय एम नॉट. आय एम नॉट डुईंग एनी जॉब एनीवेअर. हा, आता त्याचेच याच्याच अलीकडे तुम्ही जेवढं पण लावाल ना, डब्ल्यू एच शब्द, तुम्हाला जो पण डब्ल्यू एच शब्द लावायचा इकडे लावायचा. डब्ल्यू 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 डब्ल्यू, जे पण शब्द लावायचे इकडे लावा. व्हॉट, वेअर, वाय, हाऊ वगैरेचे काय इकडे लावा. बाकी परत आर यू सारखं सुरू करा. काय म्हणतोयस तू? तू काय म्हणतोयस? बोला, कसं म्हणणार? तू काय बोलतोयस? तू What are you saying? व्हॉट आर यू What सेइंग? are you saying? काय म्हणजे व्हॉट? एवढं तर सगळ्यांना समजलं आता. काय म्हणतोयस तू? व्हॉट 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 आर यू सेइंग? व्हॉट आर यू सेइंग? काय म्हणतोयस तू? है ना? हे सगळ्यांना आलंच पाहिजे. तू कुठं चालला? चालला म्हणजे जातोयस. हा, Where are you going? वेअर आर? Where in राईट. आता बघा, बरेच जण ना लाडालाडाने असं करतात, वेअर यू आर गोइंग. तसं नसतं ते. हा, वेअर आर यू गोइंग असं असतं. तुम्हाला मी कॉलेजला चाललोय, कसं म्हणणार मी कॉलेजला चाललोय? I am going to go. I am going to the school. आय एम गोइंग टू कॉलेज. है ना? समजतंय ना हे? हा, हाऊ डू यू, हाऊ आर यू डुईंग दिस? तू कसं काय करतोयस हे? आय एम डुईंग दिस बाय मॅजिक. हाऊच्या प्रश्नाचं उत्तर मी बाय ने द्यायचा प्रयत्न करायचा. हा, वेअरच्या प्रश्नाचं उत्तर ऍट वगैरे येईल. वेअर आर यू गोइंग? आय एम गोइंग ऍट माय होम. ऍटचं Location. याप्रमाणे उत्तर द्यायचं. कळेल का तुम्हाला हे? How to करते? समजतंय का रोहित? Oh. Yes, sir. तू कोणाचा मोबाईल वापरतोयस? कसं म्हणणार? कोणाचा मोबाईल? चला Whose mobile are you using? एकदम बरोबर. सगळेजण बोला. समृद्धीताई, पूजा, सगळ्यांनी बोलायला काय हरकत नाही. हुज मोबाईल आर यू युजिंग? हुज मोबाईल आर यू युजिंग? है ना? I am using आर Android यू आर mobile. यू आर यू आर यूचे प्रश्न विचारत चला. ठीक आहे ना? तुम्हाला विचार, हे काय आहे? व्हॉट इज दिस? ना, इज दिस अ पेन? हा पेन आहे का? बघा आता इकडे बघा, हा पेन आहे. आपण असं म्हणणार की नाही, दिस इज ए पेन. हा एक पेन आहे. दिस इज अ पेन. तुम्हाला विचार, हा पेन आहे का? हा पेन आहे का? फक्त इज ला उचला. Is this pen? हा, इकडे टाका त्याला. इज दिस अ पेन? हे तुझं आहे का? इज दिस? इज दिस Yours. हे आहे का? डोंट इज दिस म्हणजे हे आहे का? इज दिस फ्री?
हे फ्री आहे का? इज दिस तुझं? इज दिस युअर्स? ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे का? कसं म्हणणार? Is it your responsibility? इट नाही, दिस म्हणायचं. हा, Is हो. इज दिस युअर रिस्पॉन्सिबिलिटी? Is इट it? हे प्रोनाउन आहे, लक्षात घ्या. दिस हे प्रोनाउन नाही, ऍडजेक्टिव्ह आहे ते. हा, त्याला आपण डेमॉन्स्ट्रेटर पण म्हणतो. तर इज दिस करेक्ट? हे करेक्ट आहे का? इज दिस फेअर? हे फेअर आहे का? इज दिस ओके? हे ओके आहे का? असं. इज दिस राईट? हे राईट आहे का? याप्रमाणे इज दिस, इज दिस, इज दिस. इज इट पण झालं. इज इट ओके? ओके का बाबा, सगळं काही ओके, एव्हरीथिंग इज ओके. तर इज ने प्रश्न विचारू शकतो. वॉज वेअरचे प्रश्न पण आपल्याला विचारता आले पाहिजे. सगळ्यात गडबड करणारी जागा कोणती आहे? यू वेअर. कारण प्रश्न विचारताना त्याच विचारावं लागतं किंवा समोरच्यालाच म्हणायचं असतं. आणि बऱ्यापैकी मुलं ना तिथेच गडबड करतात. कुठे? यू वेअर, यू वेअर, त्याची गडबड जास्त करतात. चल त्याच्यावर थोडं काम करू. तू कॉलेजमध्ये होतास. कसं म्हणणार तू कॉलेजमध्ये होतास? जेव्हा काहीच कळणार नाही ना, माणूस आणि ऍक्शन, माणूस एक नंबरला, ऍक्शन शेवट नंबरला, एकत्र म्हणा. तू होतास ते आधी म्हणा, तू होतास, आणि मग म्हणा कॉलेजमध्ये. कसं म्हणणार? You were in, You were in college. तू माझ्या कॉलेजमध्ये होतास. कसं होईल? तू माझ्या कॉलेजमध्ये होतास. you were in my You were in my college. यू आर इन माय कॉलेज. जर तू माझ्या कॉलेजमध्ये होतास. आता तुम्हाला विचारायचं, तू माझ्या कॉलेजमध्ये होता का रे? तू माझ्या कॉलेजमध्ये होतास का? काय करणार मग? Were you in my college? वर यू, वर यू, या Were you in my college? झाला प्रश्न. वर यू इन माय कॉलेज म्हणजे तू माझ्या कॉलेजमध्ये होतास काय? वर यू इन माय कॉलेज. कळतंय का? हो. तू बिझी Oh. होतास का? कसं म्हणणार? तू बिझी होता. पहिले तू होता का? वर यू घेऊन ठेवायचं. तू होता सर हे का? सर had you in my college नाही होणार का? नाही 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 नाही. हा, तिकडे चालू आहे आपण आता, काय काळजी करू नका. हा, वरचा अर्थ काय शिकलो आपण? मला सांगा. आपण मगाशी दोन गोष्टी शिकलो. होता होते. वॉज होता. वर आणि एक हॅड बीन है ना. यांची जोडी आहे बरं का. सेपरेट हॅड नाही येत का सर? सेपरेट हॅड म्हणजे एखाद्या माणसाकडे होतं. काल आपण शिकलो ना, हॅड सेपरेट. हा, हो. पहिल्यांदा चालू त्याचा पण फरक समजून घ्या. आय वॉज आणि आय हॅड याच्यामध्ये काय फरक आहे हे समजून घ्या. हा, आय वॉज म्हणजे मी स्वतः होतो. मी स्वतः. वॉज म्हणजे हा, समजून घ्या. मी स्वतः होतो. आय वॉज इथपर्यंत समजलं का? आय वॉज सर्चिंग म्हणजे मी स्वतः शोधत होतो. तिथपर्यंत समजलं का? हा, हो. दीपक समजतंय का? हो. आय वॉज ऍट माय होम म्हणजे मी स्वतः माझ्या घरी होतो. वॉज म्हणजे स्वतः. वॉज म्हणजे स्वतः होतो. मी स्वतः होतो. वॉज वेअर म्हणजे. आणि जर नुसतं हॅड घेतला आपण, हा, मग हे बघा, याचा अर्थ काय? काल सांगितलं होतं मी, माझ्याकडे होतं, मला होतं. क्लिअर करा हे. हॅड म्हणजे माझ्याकडे होतं किंवा मला होतं. मग बघा बरं कसा अर्थ जातो त्याचा, पूर्ण एकदम विचित्र. हा, म्हणजे जर आपण म्हटलं यू हॅड देअर, चालेल का असं? यू हॅड देअर. समजा म्हटलं आपण यू हॅड देअर, त्याचा अर्थ काय होईल सांगा बरं मला? यू हॅड देअर म्हणजे तुझ्याकडे तिथे होतं, असं झालं का? यू हॅड म्हणजे तुझ्याकडे होतं, आणि काय होतं? देअर. यू हॅड तिकडे. असं कसं काय वाक्य होईल? असं होईल? no, sir. नाही. नाही होणार. बघा, हे बरोबर आहे. यू हॅड पेन म्हणजे तुझ्याकडे पेन होता, हे बरोबर आहे. यू हॅड पेन. पण मग असं झालं You का? had bicycle. हा,
पण असं चालेल का, यू हॅड डान्सिंग, म्हणजे तुझ्याकडे डान्सिंग होतं असं म्हणतो का आपण कोणाला कधी? तुझ्याकडे डान्सिंग हम्म. होतं नाही म्हणत ना. म्हणजे एकटा हॅव हॅड जेव्हा येतो, तुला आहे, तुझ्याकडे आहे असा अर्थ होतो, सांगितलं ना काल. एकटा हॅव हॅड असल्यावर Yes. मग जर आपण इकडे वापरलं यू हॅड, तर याचा अर्थ होईल तुला होतं किंवा तुझ्याकडे होतं. मग आपल्याला तसं म्हणायचंय का, तुझ्याकडे प्रोग्राम नाही. होता? जर तुम्हाला असं म्हणायचं तुझ्याकडे होतं, काय होता? प्रोग्राम होता, मग म्हणू शकता यू हॅड अ प्रोग्राम. कळतंय? परंतु वॉज वेअर Yes. म्हणजे आता करत होतो हे बघतोय की नाही आपण, करत होतो. मग तिथे हॅड, नुसता एकटा हॅड चालेल का तिथे? सांगा मला. हा, एकटा हॅड चालणार नाही. मग सर इथं का बरं घेतलं याला, हॅड बिन हा कस काय चालतो मग? एकटा हॅड चालत नाही हा का बरं चालतो, आज तुम्ही प्रश्न विचारू शकाल. हा, तर आयएनजी चा रूल काय म्हणतो, जर तुम्हाला आयएनजी घ्यायचं असेल ना, तर त्याच्या अलीकडे बी पाहिजे. आयएनजी च्या अलीकडे कोण असलं पाहिजे? बी. बी च्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे सांगा मला पटपट. चला. Am is are was were अब्बास. been. एम, इज, आर, वॉज, वर, बी, बीइंग आणि काय, Being. बिन. ही एवढी बी ची काय आहे, फॅमिली आहे. यांच्यानंतरच आयएनजी वापरता येतो आपल्याला, हे तुम्हाला समजलंय का? Yes. Yes, sir. Yes. मग बघा, याच्यानंतर आपण आयएनजी वापरतो की नाही, आय एम गोइंग, आय एम कमिंग. इथं शी इज डुईंग दिस, शी इज टेलिंग मी, शी इज हेल्पिंग मी, वापरलं. इथे पण यू आर कमिंग, सहज म्हणतो की नाही आपण यू आर कमिंग, म्हणून टाकतो. वॉज पण इकडे, आय वॉज वॉचिंग मूवी, आयएनजी लावू शकलो. इकडे पण यू वेर टेलिंग मी, तुम्ही मला सांगत होतात. बी नंतर पण आयएनजी येतो. आय विल बी गोइंग, आय विल बी टॉकिंग, बी नंतर पण आयएनजी येतो. याच्यात तर ऑलरेडीच आयएनजी लावूनच दिलाय त्याने, त्याच्यामुळे परत त्याच्यात आयएनजी लावण्याची काही गरज नाहीये. हा, आणि बिन नंतर आयएनजी येतो, मग आपण म्हणून इथे बिन घेतलाय. कशासाठी? आपल्याला आयएनजी लावायचं होतं म्हणून. एकट्या हॅव नंतर आयएनजी येईल का मला सांगा दीपक? नाही. No, sir. आपण त्या दिवशी पाठ केलं की नाही, हॅव हॅज हॅड यांच्यानंतर तिसरे रूप घ्यावे, हॅव हॅज हॅड यांच्यानंतर तिसरे रूप घ्यावे, पाठ केलं की नाही केलं त्या दिवशी? हम्म? हो. Yes. मग नुसतं हॅव हॅड घेतलंय तर हॅव हॅज हॅड तर तिसरं रूप घ्यावं लागेल. आपल्याला करत म्हणायचं इथं. आपण कोणता चॅप्टर शिकतोय आता? करत होतो, करत आहे असं म्हणतो की नाही आपण. मग त्या दिवशी मी करत होतो म्हणायचं असलं तर वॉज वेअर म्हणावं लागेल. आय वॉज टीचिंग म्हणजे त्या दिवशी मी शिकवत होतो. आय वॉज कॉलिंग यू, मी तुला कॉल करत होतो तेव्हा. पण तू जर असं म्हटलं आय हॅड कॉलिंग यू, चालेल का? आय हॅड चालेल का? आय हॅड कॉलिंग. Yes, sir. I had been calling you. हा, आता कळलं का? म्हणजे जर तुम्हाला आयएनजी वापरायचं असला हॅडच्या वाक्यात, हा, तर एकटा हॅड घेऊन नाही आयएनजी येणार. आयएनजी काय म्हणणार, हे बाबा बी चा फॉर्म घेऊन ये मगच मी येणार. मग एम, इज, आर, वॉज, वर, बी, बिंग, बिन, त्याच्यापैकी एक लागेल की नाही? मग राईट ना. आता बघा, हॅवच्या नंतर तिसरं रूप लागतं ना तुम्हाला, आता तुम्ही मगाशी सांगितलं ना, हॅव हॅज हॅड नंतर तिसरं रूप पाहिजे. हम्म? Yes. Yes. मग बिन तिसरं रूप आहे ना. बीन हे बी चं तिसरं रूप आहे. हे ज्यांना ज्यांना माहित नाही ना, त्यांनी एकदा परत लिहून घ्या. मी तुम्हाला काही काही नॉलेज पॉईंट पण सांगतो मधून मधून, म्हणजे जमलिंग होणार नाही तुमची. बी चे 5 फॉर्म. बी ही स्वतःच एक ऍक्शन आहे. बी चे 4 अर्थ होतात: असणे, होणे, राहणे, बनणे. लिहून ठेवा. पाठ करा हे. बी म्हणजे असणे, बी म्हणजे राहणे, बी म्हणजे बनणे, For. बी म्हणजे होणे. एकट्या बी चे एवढे अर्थ आहेत आणि हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही, गॅरंटेड. मग तुम्ही कसं काय सांगता? हे आम्ही याच्यात किडे करून करून किडे करून करून 30 वर्षात शोधून काढलेला माल आहे हा. आणि तुम्हाला सहज देतो तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू नाही. पाठ करून ठेवा. अर्ध्या रात्री जरी विचारलं ना, आर्यन बी चे 4 अर्थ सांग,
येस सर, असणे, राहणे, होणे, बनणे. झाले पाठ? झाले का पाठ सगळ्यांचे बीचे 4 अर्थ? Yes. Yes, मग sir. याचे पण तेच अर्थ, याचंही तेच, त्याचंही तेच, याचंही तेच. या सगळ्यांचे हेच 4 अर्थ होतात. ऍड म्हणजे पण असणे, होणे, बनणे, राहणे. इज म्हणजे पण तेच, आर म्हणजे पण तेच, बी, बिंग, बिंग, सगळ्यांचा अर्थ तोच. काय? असणे, राहणे, बनणे, होणे. हे समजलं का एवढं? हम्म? हो का? Yes. हो. मग सरांनी 4 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की ज्याच्या शेवटी ने येतो, जाणे, येणे, खाणे, पिणे, बसणे, करणे, असं जेव्हा असतं तेव्हा ते मेन वर्ब असतं की नाही, ऍक्शन वर्ड असतो की नाही तो. हम्म? Yes. बनणे. Yes. आता हे वर्ब झालं. मग जर ते वर्ब आहे, मग त्याचे 5 फॉर्म पाहिजे की नाही पाहिजे? 5 फॉर्म. हो. पहिले Yes. जर ते वर्ब आहे तर त्याला 5 फॉर्म असणार म्हणजे असणार, राईट? मग याचे बीचे 5 फॉर्म कोणते आहेत ते लिहून घ्या, मी तुम्हाला काम येईल कुठेतरी. हा, BM is a auxiliary. बीचा पहिला फॉर्म एम आणि आर. एम सिंगल साठी, आर अनेक लोकांसाठी. बीचा दुसरा फॉर्म वॉज आणि वर. वॉज एका माणसासाठी, वर जास्त लोकांसाठी. बीचा तिसरा फॉर्म बिन. Be. याच्या अलीकडे हॅव, हॅज, हॅड येणार म्हणजे येणार. आता परत परत सांगायची गरज नका आणू. कधी पण तिसऱ्या फॉर्मच्या अलीकडे हॅव एझड येतो, म्हणून याच्या अलीकडे हॅव एझड येतो इकडे. म्हणून हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन म्हणतो आपण नेहमी. कळलं का? का बरं म्हणतो हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन? ते बीनला जोडून हॅव एझड घ्यायचं ना, म्हणून. याचा चौथा फॉर्म लिहून घ्या, बीइंग. Be. आणि पाचवा फॉर्म इज, Be. थर्ड पर्सन सिंग्युलर. ज्याला आपण येस लावतो की नाही, वॉक्स, टॉक्स, चेक्स, कधी लावतो येस आपण? थर्ड पर्सनला लावतो ना, जो बोलत पण नाही आणि ऐकत पण नाही, त्याच्यासाठी लावतो की नाही आपण येस? जातो, येतो, खातो, पितो म्हणायचं पण लावतो की नाही येस? तसंच इथे पण येस लागला त्याला इजला. क्लिअर करून घ्या मुद्दा. झाल्यावर सांगा मला. झालं का? हो. Oh. ठीक. वॉज आणि हॅड मधला फरक समजला का? Yes. वॉज वेअर म्हणजे काय? मी स्वतः होतो किंवा आम्ही स्वतः होतो त्या दिवशी तिकडे. आय वॉज, वी वेअर. वॉज वेअर म्हणजे आम्ही स्वतः होतो. आणि एकटा हॅड घेतला, आय हॅड, माझ्या. मला होतं, माझ्याकडे होतं. हे कळलं का? Yes. No. जर आपण त्यानंतर तिसरं रूप वापरलं, आय हॅड गॉन, तर मग मी गेलेलो होतो असा अर्थ होईल. तर तिसरं फॉर्म वापरलं तर हम्म, ते पण समजलं पाहिजे. हॅड बीन जर वापरलं तर बऱ्याच दिवसांपासून, हे आता किती वेळा सांगून झालं तुम्हाला? हॅड बीन म्हणजे अगोदरपासूनच. झालं की नाही पाठ तुमचं हे? हो. लक्षात घ्या, इंग्लिश शिकणाऱ्या भरपूर लोकांना हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन म्हटलं का फार डोक्याला कस तरी होतं, खूप त्रास होतो. मी एकदम सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला. हॅव बीन, हॅज बीन म्हणजे बऱ्याच दिवसांपासून आहे, आणि हॅड बीन म्हणजे अगोदरपासून होतं. झालं का पाठ एवढ्या 2 गोष्टी? Yes. झालंच पाहिजे. आय वॉज बिझी म्हणजे मी त्या दिवशी बिझी होतो. Busy. हा, मी त्या दिवशी बिझी होतो. कोणत्या दिवशी? जेव्हा तुम्ही मला भेटायला आले होते ना त्या दिवशी. आय वॉज बिझी. पण मी वॉजला काढलं, आय हॅड बीन बिझी म्हटलं, तर काय होईल याचा अर्थ? मी बऱ्याच काळापासून घेतली. हा, अगोदर मी बिझी होतो खूप दिवस. खूप दिवसांपासून बिझी होतो रे मी. एक आठवड्यापासून बिझीच होतो मी. आय हॅड बीन. कायम लक्षात ठेवा. कुठं पण तुम्हाला दिसू देत, हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन कुठं पण दिसू देत, त्याचा अर्थ एवढाच, काय? बराच टाइम झालाय, ती गोष्ट करण्याला बराच टाइम झालेला आहे. कुठं पण असू देत, त्याच्यात जास्त डोकं लावायची काही गरज नाही. हा, आय वॉज कॅरिंग, बघा, आय वॉज कॅरिंग द लोड. आय वॉज कॅरिंग द लोड म्हणजे मी ते लोड, काय? कॅरिंग,
कॅरी करत होतो, बरोबर ना? मी ते ओझं वाहत होतो, करेक्ट हो की नाही? Yes. मी डाऊट विचारत होतो, कसं म्हणणार? I was asking the For doubts. doubt. आय वॉज आस्किंग माय डाऊट्स. मी माझ्या डाऊट्स विचारत होतो. कधी किती वेळा विचारले तू? एकदाच. वॉज म्हणजे एकदाच, वेअर म्हणजे एकदाच. नोट करून घ्या. आय वॉज आस्किंग माय डाऊट्स, आय वॉज कॅरिंग द लोड, म्हणजे मी माझा लोड कॅरी करत होतो. पण जर तुम्हाला मी अगोदरपासूनच करत होतो ते काम, हॅड बीन म्हणा, वॉज काढून टाका. had been carrying this. मी 5 महिन्यांपासून प्रॅक्टिस करत होतो, कसं म्हणणार? आय वॉज प्रॅक्टिसिंग म्हणणार की आय हॅड बीन प्रॅक्टिसिंग म्हणणार? बोला. I had I been had been practicing. शाबास. I had been practicing for आता तुम्हाला जर a म्हणायचं month. 4 महिन्यापासून, कोणता पण कालावधी सांगत असला, 4 महिने, 2 दिवस, 4 वर्ष, 5 महिने, तर त्याला फॉर लावत जा. आय हॅव बीन प्रॅक्टिसिंग फॉर 5 months. काही जणांना असं वाटू शकतं, सर याच्यामध्ये एस असतो का सी असतो? प्रॅक्टिस शब्दामध्ये एस Sir, असतो, yes. सी असतो, समजून घ्या. हे पण बऱ्याच जणांना माहित नसेल, क्लिअर करून घ्या मुद्दा. जेव्हा प्रॅक्टिस शब्दामध्ये येस असतो तेव्हा ते वर्ब असतं. जेव्हा प्रॅक्टिस शब्दामध्ये सी असतो तेव्हा तो नाऊन असतो. आपण आयएनजी कोणाला लावतो? नाऊनला लावतो का वर्बला? वर्बला. ला. म्हणून प्रॅक्टिसिंग म्हणताना असं लिहायचं. पण सर मी तर सी लाच बघितलंय आयएनजी लावताना बऱ्याच ठिकाणी, असं बघतो मी. तुम्ही असं पण बघत असाल बऱ्याच ठिकाणी. हे मी जे सांगितलं ते ब्रिटिश इंग्लिश आहे, आणि हे जे आहे हे अमेरिकन इंग्लिश. अमेरिकन इंग्लिश मध्ये नाऊनला पण सीच लावतात, वर्बला पण सीच लावतात. नीट समजून घ्या मित्रांनो. अमेरिकन इंग्लिश मध्ये नाऊनला पण सीच आणि वर्बला पण सीच, आणि ब्रिटिश इंग्लिश मध्ये नाऊनला सी आणि वर्बला मात्र येस लावतात. हे सगळ्यांनी क्लिअर करा. हॅडबिनला क्लिअर करा. had been doing odd jobs. She had been following me. We had been taking care. थोडी थोडी सगळ्यांनी सवय लावा. हॅड बीन म्हणण्याची सवय लावा. हॅड बीन, हॅड बीन, हॅड बीन, हॅड बीन, म्हणजे खूप दिवसांपासून करत होतो, आधीपासूनच करत होतो. कळतंय? मला वाटतं कळतंय सगळ्यांना आता. हॅडबिन बद्दल कोणाच डाऊट नको? नाही ना डाऊट कोणालाच? No. दीपक? नाही सर. वॉज म्हणजे मी स्वतः होतो त्या दिवशी. हॅडबिन म्हणजे अगोदरपासूनच होतो. हा, त्यानंतरच आयनची लावता येईल. असं करता येणार नाही. आय हॅड वर्किंग, आय हॅड चेकिंग, असं नाही येणार. आय हॅड चेक्ड येईल, मग हॅड नंतर डायरेक्ट तिसऱ्या फॉर्मला गाडी जाईल. आय हॅड चेक्ड, त्याचा अर्थ बदलून जाईल. चेक्ड म्हणजे केलेलं, राईट? आय हॅड चेक्ड, मी चेक केलेलं होतं, Okay, असं त्याचा अर्थ ना. कळतंय का तुम्हाला हे? तर हॅव बीन हॅड बीन म्हणजे चालू वर्तमान, चालू भूतकाळ असं ना? तुम्हाला काय करायचे रे काळ? कशाला पाहिजे तर काळ? त्यातच खूप कन्फ्युजन होतं मला बऱ्याच दिवसापासून. एक काळ तुम्ही जास्त डोक्यात घेतले म्हणून कन्फ्युजन जास्त आहे. तुम्हाला कोणी फाशी देणार आहे का? सांग वर्तमान काळ आहे का, सांग भूतकाळ आहे का, कशाला डोक्याला ताण करता? हॅव बीन, हॅज बीन म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट बऱ्याच दिवसांपासून चालत चालत आलेली आहे, करते, रिपीट होते परत परत परत, त्याला म्हणायचं हॅव बीन, हॅज बीन. सो सिंपल. हॅड बीन म्हणजे जी गोष्ट अगोदरच बऱ्याच दिवसांपासून चालू होती, आता नाही ती गोष्ट, पण तेव्हा भरपूर दिवस चालली ती गोष्ट, हॅड बीन. तो कोणत्या काळात आहे याच्याशी काय घेणे तुम्हाला? तरी पण सांगतो, हॅव म्हणजे कोणता काळ असतो? हॅव वर्तमान काळ असतो की नाही?
हो Have म्हणजे आहे कोणत्या काळामध्ये, वर्तमान का भूतकाळ? बरोबर. वर्तमान काळ. वर्तमान काळ. हॅव बीन पण वर्तमान काळ आहे हो आणि हॅज बीन पण वर्तमान काळ आहे. हॅव आणि हॅज एकच असतो की नाही? हो हॅड म्हणजे होता, मग हॅड बीन पण भूतकाळ आहे, हॅड पण भूतकाळ आहे. भूतकाळ. हा, फक्त समजलं पाहिजे की हॅड कधी म्हणायचं, हॅड बीन कधी म्हणायचं. आयएनजी लावायचं तर हॅड बीन म्हणा, थर्ड फॉर्म लावायचं तर नुसता हॅड म्हणा, केलं होतं म्हणायचं असेल तर हॅड म्हणा, आणि करतोय म्हणायचं असेल तर हॅव बीन हॅज बीन म्हणा. करत होतो म्हणायचं असेल तर हॅड बीन म्हणा, खूप दिवसांपासून करत होतो म्हणायचं असेल तर हॅड बीन म्हणा. मी ही सिरीज खूप दिवसांपासून पाहत होतो. खूप दिवसांपासून शब्द आला नाही आला, आय हॅड बीन, लगेच हॅड बीन चिटकून द्यायला. हॅड बीन. आय हॅड बीन वॉचिंग दिस सिरीज फॉर मेनी डेज. फॉर मेनी डेज म्हणजे तो कालावधी सांगितला, खूप दिवसांपासून. सिन्स मेनी डेज असं पण असतं कधी कधी. सिन्स आणि कधी वापरतो फॉर पण समजून घ्या. जेव्हा तुम्ही घटनेचं पहिलं टोक सांगता, मी 1 जानेवारी पासून येत होतो, मी 2 जानेवारी पासून येत होता, म्हणजे मी पहिलं टोक सांगितलं ना, 1 जानेवारी पहिलं टोक झालं त्या घटनेचं, तेव्हा सीन्स म्हणायचं. आय हॅड बीन कमिंग सीन्स, आय हॅव बीन गोइंग देअर सीन्स. सीन्स म्हणजे त्या तारखेपासून, त्या दिवसापासून पहिलं टोक सांगितलं, है ना. तुम्ही समजा 1 जानेवारी पासून 30 जानेवारी पर्यंत, 31 जानेवारी, जर तुम्हाला म्हणायचं मी 1 जानेवारी पासून येत होतो, तर मग आय हॅड बीन कमिंग सिन्स 1 जानेवारी. पहिलं टोक सांगायचं असलं तर सिन्स म्हणावे, मोगम कालावधी सांगायचा असेल तर फॉर म्हणावे. कळतंय का? समजतंय का नाही? हो सिन्स म्हणजे पण पासून, फॉर म्हणजे पूर्ण तेवढा कालावधी. सिन्स 2 इयर्स म्हणजे 2 वर्षांपासून, फॉर 2 इयर्स, हे लिहून घे. सिन्स 2 इयर्स आणि फॉर 2 इयर्स याचा फरक काय आहे? कधी म्हणायचं सिन्स 2 इयर्स, कधी म्हणायचं फॉर 2 इयर्स, ते समजून घ्या. हा, सिन्स 2 इयर्स म्हणजे 2 वर्षांपासून, म्हणजे तुम्ही 2 वर्षाचा जो पहिला दिवस आहे ना, तो आठवून आठवून सांगते, 2 वर्षांपासून मी येतो इकडे, 2 वर्षांपासून हे काम चालू आहे. आणि फॉर म्हणजे काय? 2 वर्ष झाले. फॉर म्हणजे तो कालावधी कंप्लीट झाला. हा, सीज म्हणजे अजून चालूच आहे, काम सुरू आहे. आणि हा फॉर म्हणजे पूर्ण झाले. आपण म्हणतो की नाही, अरे 1 महिना झाला आजारी येतो, म्हणतो की नाही आपण? मला सांगा, म्हणता की नाही तुम्ही? अरे बोला. Yes. 1 महिना झाला तो आजारी आहे, 2 महिने झाले पाऊस नाही पडला, 7 दिवस झाले पाऊस पडतोय आमच्याकडे, असं म्हणतो की नाही आपण कंटिन्युअसली? 7 दिवस झाले बाबा. तर Yes. जेव्हा तुम्हाला असं म्हणायचं 7 दिवस झाले, 3 दिवस झाले मी वेट करतोय तुझी, तेव्हा फॉर लावायचा. एवढा कालावधी पूर्ण झाला असं म्हणायचं असलं तर फॉर लावणे. लिहून ठेवा. 2 तास झाले तुझी वाट बघतोय मी, असं म्हणता का नाही तुम्ही? मला पहिल्यांदा सांगा बरं, म्हणता की नाही असं? हो. अरे 2 तास झाले तुझी वाट बघतोय ना, म्हणजे 2 तास पूर्ण झाले तुझी वाट बघतोय मी, फॉर लावायचे. आणि 2 तासापासून, फ्रॉम हा, सीज म्हणजे फ्रॉम 2 इयर्स पण येईल ना? काय म्हणता? फ्रॉम 2 इयर्स. हा, फ्रॉम कशाला म्हणतात ते समजून घ्या. फ्रॉम म्हणजे पण पासून. आता फ्रॉम मंडे म्हणजे मंडे पासून, कोणता मंडे? जो अजून आलाच नाही, पुढचा. फ्रॉम म्हणजे पुढच्या येणाऱ्या काळापासून. हे तुम्हाला समजतंय का? मी परवाच्या मंडे पासून येईल. आय विल कम फ्रॉम मंडे. भविष्य काळातल्या पासून साठी फ्रॉम म्हणावे. तिथं तुम्ही सीस आणि फॉर म्हणू नका. कळतंय का? अरे समजतंय का? Yes. सीन्स मंडेचा अर्थ काय झाला मला? सीन्स पास्ट. मंडे आणि फ्रॉम मंडे, चला याच्यातला अर्थ सांगा मला.
मंडे पासून सुरुवात. दोघं पण आधी ते पासूनच आहेत. सिन्स म्हणजे मागचा, फ्रॉम म्हणजे पुढचा. कळतंय का? येस येस येस. येस मागच्या सोमवार पासून येतोय तो. हॅज बीन कमिंग सिन्स लास्ट मंडे. आय विल कम फ्रॉम टुमॉरो. फ्रॉम मंडे. पुढच्या मंगळवार, पुढचा सोमवार. फ्रॉम सांगा. मागचा कुठला गेला? सिन्स म्हणा. सो सिंपल. आणि कालावधी सांगायचा. फॉर म्हणा. 2 दिवस, 4 दिवस. फॉर म्हणा त्याला. कळत असेल तर सांगा, नसेल कळत तर डोक्यावर गेलं म्हणून सांगा. कळतंय ना? येस सर. सिन्स म्हणजे मागचा काळ. फ्रॉम म्हणजे पुढचा काळ. हा, या तारखेपासून त्या तारखेपर्यंत फ्रॉम आणि टू म्हणायचं. फ्रॉम 1 जानेवारी टू 31 जानेवारी. फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मार्च म्हणतो की नाही आपणच ना. इथून तिथपर्यंत, तिथून तिथपर्यंत. फ्रॉम टू. ओके, याप्रमाणे म्हणता आलं पाहिजे. आता प्रश्नामध्ये आपण थोडस होतो बघा. तू 4 व्हीलर चालवत होतास का? तुम्हाला प्रश्न विचारायचा, तू गाडी चालवत होता का तेव्हा? मी तुला कॉल केला तेव्हा तू गाडी चालवत होतास का? मग बघा, यू वेअर ड्रायव्हिंग असं आपलं पूर्ण अगोदरचं वाक्य समजा असं होतं आपलं. यू वेअर ड्रायव्हिंग. याचा अर्थ काय झाला यू वर ड्रायव्हिंगचा? तू चालवत होता का? तू गाडी चालव तू चालवत तू गाडी चालवत चालवत होता. होता. तू गाडी चालवत होतास. राईट, इथं होता का नाहीये, फक्त होता. तू गाडी चालवत होतास. कधी? कधी? वेन आय कॉल यू. हा, कॉलिंग वेन. तेव्हा. वेअर म्हणजे तेव्हा. बरोबर. तू त्या दिवशी तेव्हा तिथे गाडी चालवत होतास. तू तिथे गाडी तेव्हा चालवत होतास. बरोबर. तेव्हा. जर मला प्रश्न विचार, तू तेव्हा गाडी चालवत होता का? फक्त या वरला उचला, इकडे आणा. मग प्रश्न काय होईल? वर यू ड्रायव्हिंग? वर यू काय झाला याचा अर्थ वर यू ड्रायव्हिंगचा? तू तू गाडी तेव्हा चालवत गाडी चालवत होता. तू गाडी चालवत होता का? होतास का? हम्म? आता बघा, आपला वर्तमान काळातला प्रश्न घ्या. यू आर ड्रायव्हिंग म्हणजे काय झालं आता? बोला. मी. तू चालवत तू गाडी चालवत आहे. चालवत आहे. तू गाडी चालवत. आहेस. तू गाडी चालवत गाडी आहेस. चालवतोय. यू आर ड्रायव्हिंग द कार. राईट. तू गाडी चालवत आहेस. हम्म. तुम्हाला प्रश्न विचारत, तू गाडी चालवतोयस का आता? आता गाडी चालवतोयस का? आर ला इकडे घेतलं आपण. काय झाला प्रश्न? आर आर यू यू ड्रायव्हिंग? ड्रायव्हिंग नाऊ? आर यू ड्रायव्हिंग नाव असं होईल ना आता. आर यू ड्रायव्हिंग नाव? हो. आता गाडी चालवतोयस का? है ना. राईट ना. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? नाही. काहीच अडचण नाही ना. नाही. हा, आता लक्षात घ्या. आपण काय करू, तू बऱ्याच दिवसांपासून गाडी चालवतोयस का असं जर आपल्याला म्हणायचं असलं तर आपल्याला आरच्या ऐवजी हॅव बीन वापरावं लागेल की नाही? मला सांगा. हॅव बीन, हॅज बीन. बऱ्याच दिवसांपासून म्हणायचं असेल तर हॅव बीन, हॅज बीन वापरावं लागेल की नाही वापरावं लागणार? बोला पटपट. येस और नो टाइप करा. येस. हॅव बीन यू येस. हा, तू बऱ्याच दिवसांपासून गाडी चालवतोय का? तू खूप वर्षांपासून गाडी चालवतोयस का? मग हॅव बीन, हॅज बीन म्हणावं लागेल की नाही आपल्याला? मग आपण जर असं टाकलं ना, हॅव बीन यू ड्रायव्हिंग असं म्हटलं ना आपण, हॅव बीन यू ड्रायव्हिंग. कारण सरांनी सांगितले हॅव बीन म्हणजे बऱ्याच दिवसापासून, हॅव बीन म्हणजे बऱ्याच दिवसापासून. मग आम्ही जर काढलं आणि त्याच्याऐवजी हॅव बीन टाकलं, असं नाही चालणार. का बरं नाही चालणार सर? हॅव बीनचे तुकडे करा. माणसाच्या इकडे हॅव, माणसाच्या तिकडे बीन. हे लक्षात ठेवा. इथं आपण महत्वाची गोष्ट सांगतोय मी. म्हणजे या दोघांच्या मध्ये कोण आला पाहिजे? हा यू आहे ना, या दोघांच्या मध्ये आला पाहिजे इथे. हॅव यू बीन, हॅव यू बीन लिहून ठेवा. हे हॅव यू बीन.
सगळ्यांनी लिहून ठेवा हे. हॅव यू बीन म्हणजे तू बऱ्याच दिवसांपासून आहेस का. आर यू चा मोठा भाऊ आहे. हॅव यू बीन, हॅव यू बीन, हॅव यू बीन, हॅव यू बीन म्हणजे तू बऱ्याच दिवसांपासून आहेस का. तू बऱ्याच दिवसांपासून आहेस का. कळतं की मला सांगा. नसेल कळत तर मी परत सांगतो एकदा. हॅव यू बीन इन नाशिक म्हणजे तू बऱ्याच दिवसापासून नाशिक मध्ये आहेस का पूजा. चला पटकन विचारायचं ना बाळांनो. पटकन विचारलं तर मी तुम्हाला सांगू शकेल ना. आर म्हणजे आत्ता. एवढं कळलंय का पूजा. येस नो टाईप कर बरं. बोला पटापट. आर म्हणजे Yes. आत्ता आहे. एवढं समजलंय का. Yes. ओके. मग या आरच एक्सटेन्शन हॅव बीन आहे. एवढं कळलंय का. Yes. हम्म. Yes, sir. काय मग आर यू म्हणजे तू आहेस का. हे कळलं का तुम्हाला. आर यू हॅपी म्हणजे तू हॅपी आहे का. तो आनंद आहे. पूजा ताई येस नो टाईप कर पटापट पट. आर यू हॅपी म्हणजे तू आत्ता हॅपी आहेस का. असं झालं की नाही. ओके. आता तुला जर म्हणायचं तू बऱ्याच दिवसापासून खुश आहे का. Have you been हा मग काय करायचं. आर यू च्या हे आर यू नाही म्हणायचं. हॅव यू बीन म्हणायचं. आता हे तुम्ही Have you been happy? आजपर्यंत आजपर्यंत कधीच म्हटलेलं नसेल ना. हॅव यू बीन म्हटलंय कोणी आजपर्यंत. नाही ना. म्हणून अडचण आहे. जाऊ दे. लिहून घ्या आणि पाठ करा डायरेक्ट. हॅव यू बीन बऱ्याच दिवसापासून तू आहेस का. हॅव यू बीन तू खूप दिवसांपासून आहेस का. समोरच्याला हॅव यू बीन. शेजारच्या तिकडच्याला काय म्हणणार. हॅज ही बीन, यू बीन. हॅज शी बीन. तिसऱ्या हो. माणसासाठी हॅज म्हणावं लागेल ना. तिसऱ्या माणसासाठी. Has he, हम्म. has he been? बघा. इज ही देअर याचा अर्थ काय झाला सांगा बरं. इज ही देअर सांगा पटापट. तो तिकडे आहे का. तो बरोबर. तो तिथे आहे. तो तिकडे आहे का. ही इज देअर म्हणजे तो तिकडे आहे. इज ही उलट केलं. इज ही देअर. इज लक्षात घ्या मित्रांनो. प्रश्न विचारायचा असेल तर हेल्पिंग वर्बला पहिल्यांदा घ्या. मग एम इज आर वॉज वर डू डज डीड हॅव हॅज हॅड हे कशासाठी शिकतो आपण. त्याला एक नंबरला घ्या मग प्रश्न होईल. इज तुझा भाऊ देअर म्हणजे तुझा भाऊ तिकडे आहे का. इज तुझी मम्मी तिकडे. इज युअर फादर देअर असं होईल. पण जर तुम्हाला याचं असं म्हणत तुझी मम्मी खूप दिवसांपासून तिकडे आहे का. तुझे पप्पा खूप दिवसांपासून तिकडे आहेत का. तर मग इज युअर फादर देअर असं नका म्हणून. हॅज बीन टाका तिथे. तो शिका. मग जसं हॅव यू बीन पाठ करून घ्या. सेम हॅज ही has बीन. your father been हा dead? हॅज युअर ब्रदर बीन. हे क्लिअर करून घ्या. हॅज युअर ब्रदर बीन म्हणजे तुझा भाऊ खूप दिवसांपासून आहे का. तुझा भाऊ खूप दिवसांपासून पुण्यात आहे का. हॅज तुझा भाऊ बीन इन पुणे फॉर मेनी इयर्स नाव. तू खूप वर्षांपासून पुण्यात आहेस का. कसं म्हणणार बरं. तू खूप दिवसांपासून पुण्यात आहेस का. चला टाईप करा सांगा मला पटापट. तू खूप दिवसांपासून पुण्यात आहेस Have का. you been? हे कोणी? हा Have you been काय. Have you been? पहिल्यांदा हॅव यू बीन म्हणा. हॅव यू बीन पुण्यात. हॅव यू बीन इन पुणे असं म्हणा. हा Have you been? तू जरा टेन्शन मध्ये आहेस का खूप दिवसांपासून. हॅव यू बीन इन in टेन्शन. हा आणि खूप दिवस झाले असतील तर फॉर मेनी डेज. हे तू खूप दिवस झाले टेन्शन मध्ये का रे. हॅव यू बीन इन टेन्शन फॉर मेनी डेज नाव असं. कळतंय का. Yes. तू बऱ्याच दिवसांपासून बिझी आहेस का कसं म्हणणार सांगा. सांगा. Have you been busy? एकदम बरोबर. हॅव यू बीन बिझी सिन्स मेनी डेज और फॉर मेनी डेज नाव. हॅव यू बीन, 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 हॅव यू बीन तू बऱ्याच दिवसांपासून आहेस का. क्लिअर करा मित्रांनो. हे तुम्हाला कोणी एवढं खोदून खोदून सांगणार नाही.
माझं बरोबर आहे की मला सांगा? कोणी सांगतं की एवढं बारीक सर एवढं बारीक 100 वेळा? आपण No, sir. आपण बऱ्याच वेळेला कोर्स करतो, लोक टाइमपास आपल्याला वरच्यावर सांगून टाकतात, निघा म्हणतं घरी. मला वाटतं की तुम्हाला कळावं हे, कारण आमच्या नंतर तुम्हीच आहात हे पुढे घेऊन जाणारे. तुम्हाला कन्सेप्ट समजल्या चांगला तर तुम्ही पुढच्यांना शिकवाल, तुम्ही तुमचं इंग्लिश चांगलं करून घ्याल. म्हणून एवढं सांगण्याची गरज आहे फार घसदुखीपर्यंत. मला खूप हौस आहे म्हणून नाही. आता जर तुम्हाला फक्त एक शब्द फक्त शिकवतो, मग आपण थांबून घेऊ. आपण बऱ्याच वेळेला असं विचारतो, अरे कुठे आहे तू? म्हणता की Where are नाही बरोबर? हं? भाऊ भावा कुठे दिवस झाले, काय दिसला नाही, काही नाही, कुठे आहे तू इतक्या दिवसांपासून? मग इतक्या दिवसांपासून Where म्हणजे are you? कळलं? आणि कुठे आहे ना फक्त व्हेअर लावून टाका त्याला. मग अगोदर म्हटलं व्हेअर आणि हॅव यू त्याला, बस संपला विषय. वेअर हॅव यू बीन? कुठे आहेस तू? वेअर हॅव यू बीन म्हणजे इतकी दिवसांपासून कुठे आहेस? वेअर हॅव यू बीन सो मेनी डेज? इतकी दिवसांपासून कुठे आहेस? 3 महिने झाले दिसला नाही, काही नाही. वेअर हॅव यू बीन फॉर 3 months नाव? इतक्या दिवसांपासून कुठे आहेस तू? वेअर हॅव यू बीन? तुझा भाऊ कुठे आहे रे? किती दिवस झाले दिसला नाही, कसं म्हणणार? वेअर हॅज तुझा भाऊ where has your brother बीन? been? एकदम सोपं आहे, काय अवघड नाही, पाठ करून घ्या आज. वेअर हॅज युअर ब्रदर बीन? तुझा भाऊ कुठे इतके दिवस झाले? हम्म? तुझी 4 व्हीलर कुठे होती रे इतकी दिवसांपासून? कसं होईल? इतके दिवस झाले तुझी गाडी कुठे होती 4 व्हीलर? बोला. वेअर होती म्हणायचं, हॅड यू बीन, हॅड हॅड तुझी गाडी बीन असं येईल ना. वेअर हॅड युअर कार हॅड बीन? वेअर हॅड युअर कार बीन? तू स्वतः कुठे होता इतकी दिवस? वेअर वर यू नाही म्हणायचं, मग यू वेअर वर यू म्हणजे तू आत्ता कुठे होता, त्या दिवशी कुठे होता तू? लक्षात घ्या ना, हे 2 प्रश्न विचारून बघा. इथे बघा मी दोन्ही प्रश्न लिहिणार आहे आता. पहिला प्रश्न कसा दिला, वेअर हॅड यू बीन? याचा अर्थ काय झाला सांगा पहिल्यांदा मला. वेअर हॅड यू बीन? बोला. तू इतक्या दिवसापासून कुठे तू होता? बर करेक्ट. तू इतके दिवसापासून कुठे होता रे? वेअर हॅड यू बीन? आणि जर वेअर हॅव यू बीन म्हटलं, अरे कुठे आहे भाऊ तू? कुठे आहे तू? इतके दिवसापासून दिसत नाही, काही नाही. कुठे होतास? हॅड यू बीन. कुठे आहेस? हॅव यू बीन. हा, वेअर हॅड यू बीन? तू इतके दिवसापासून कुठे होतास? आणि वेअर वर यू म्हणजे काय झालं याचा अर्थ? वेअर वर यू हे सांगा बरं. याचा अर्थ काय झाला? भावा वेअर वर यू? तू कुठे होता कधी? तेव्हा? हा, तेव्हा या कोर्स मधून बाकी काहीच नाही कळलं ना तरी चालेल. हे जर कळलं ना, ॲमिजार म्हणजे आता, वॉज वेअर म्हणजे तेव्हा, एवढं जरी कळलं भरपूर झालं. वेअर वर यू दॅट टाइम? तेव्हा तू कुठं होता? वेअर हॅड यू बीन म्हणजे इतकी दिवस कुठं होता? सगळ्यांनी याचं पारायण करायचं, त्याचे वाक्य लिहायचे, छान छान प्रश्न बनवायचे. हा, हे जर तुम्हाला समजलं ना मित्रांनो, तुमचे 80% जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. इतके प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ना, काही गरज नाही तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही. दुसरीकडे कुठे क्लासेस सुद्धा लावण्याची गरज नाहीये, जर तुमचा बेस क्लिअर झाला तर. हा, जास्तीत जास्त तुम्ही नंतर माझ्याकडे येऊ शकता परत एकदा पर्सनलला. चला सर मला तुमच्याशी इंग्लिश बोलायचं आहे. आपल्याकडे एक कोर्स असा असतो, जेव्हा 1 to 1 आपण भेटतो आणि त्याच्यामध्ये फक्त इंग्लिश टू इंग्लिश कन्व्हर्सेशन असतं. हे तर मी तुम्हाला बेसिक पासून सगळं समजून सांगतोय सगळ्या गोष्टी, कारण हे आपल्याला माहित नसतं बऱ्याच वेळेला. त्या कोर्समध्ये आपण फेस येस सर. आपण सरांना, सर आपल्याला प्रश्न विचारतात, आपला इंटरव्ह्यू घेतात, आपलं चुकलं तर समजून सांगतात, काय काय चुकलं, कुठे कुठे चुकलं, काय पाहिजे होतं, काय नव्हतं पाहिजे. हे सगळं त्या कोर्समध्ये 1 to 1 सांगितलं जातं पर्सनलला. इथे आपण शिकतोय या सगळ्या गोष्टी है ना. करा या गोष्टी सगळ्यात चांगलं तयार.
ह्या चांगल्या केल्या म्हणजे पुढच्या कोर्सला तुम्हाला अडचण येणार नाही. मी तर म्हणतो पुढचा कोर्सच करण्याची गरज पडू नये, इतकी प्रॅक्टिस करा याची छान. ओके. हा, येस. चला थांबूयात आजचे दिवस इथे. हा, उद्याला भेटूयात. ठीक आहे. ओके, बाय. बी ब्लेस्ड.